आतड्याच्या कॅन्सरचे सुरुवातीचे काय लक्षणे असतात हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजूया। नमस्कार, मी डॉक्टर चिराग भिरुड। मी एक रोबोटिक कॅन्सर सर्जन आहे आणि मी ज्युपिटर हॉस्पिटल पुणेमध्ये प्रॅक्टिस करत आहे। तर आतड्याचा कॅन्सर जो आहे हा भारतात थर्ड मोस्ट कॉमन कॅन्सर आहे आणि हा इक्वली माणसांमध्ये आणि स्त्रियांमध्ये आपल्याला आढळतो। हा कॅन्सर लवकरच्या स्टेजमध्ये जर डायग्नोस झाला तर हा पूर्णपणे बरा होऊ शकतो, पण हा आपल्या सुरुवातीच्या स्टेजमध्ये डायग्नोस होण्यासाठी आपल्याला हे माहिती असणं गरजेचं आहे की ह्याचे काय लक्षणे आहेत जे आपण दुर्लक्ष नाही केले पाहिजे। तर सगळ्यात पहिलं लक्षण जे असतं ते असतं शौचमधनं रक्तस्राव होणे। ह्याचे भरपूर कारणं असतात आणि त्याच्यामध्ये जे कॉमन जे नॉन कॅन्सरस म्हणजेच बेनाईन कारण जे असतात त्याच्यामध्ये फिशर, पाईल्स किंवा आपले इन्फ्लेमेशन म्हणजेच आतड्याचं इन्फेक्शन हे खूप कॉमन असतात, जेणेकरून संडासमधनं रक्त जाणे हे कॉमन आहे। पण जर हे आपल्या काही ट्रीटमेंट्सने बरे नसतील होत तर मग आपल्याला आपल्या आतड्याची तपासणी करणे गरजेचे आहे, कारण हे कॅन्सरचे सिम्पटम असू शकतो। दुसरा सिम्पटम जो असतो तो असतो शौचच्या सवयीमध्ये बदल येणे जेव्हा आपण म्हणतो त्याच्यामध्ये जे असतं तर आपल्या शौचची फ्रिक्वेन्सी वाढते, संडास साफ न होण्यासारखं जे आपल्याला सेन्सेशन आहे ते फिलिंग होईल, किंवा आपले लूज मोशन्स परसिस्टंट होत राहतात, किंवा कडक संडास होण्याचे चान्सेस असतात, किंवा संडासमधनं रक्त जातं तेव्हा काळ्या रंगाची संडास होणे हे देखील एक सिम्पटम आहे। तिसरं सिम्पटम जे आहे ते आहे अनएक्सप्लेन्ड वेट लॉस। आपलं जर वजन काही एक्सरसाइज काही डायटिंग न करता जर आपला वेट लॉस होत असेल तर ते एक कॅन्सरचे लक्षणं असू शकतात। हे जे वेट लॉस आहे हे फक्त आतड्याच्या कॅन्सर नाही तर हे कोणत्याही कॅन्सर्समध्ये हे कॉमन सिम्पटम असतं। चौथं सिम्पटम जे आहे ते आहे अनिमिया म्हणजे आपल्या बॉडीतली जी हिमोग्लोबिन आहे त्याचं प्रमाण कमी होणे। ह्याला जर काही दुसरं कारण नसलं तर आतड्याची आपली चाचणी करणे फार गरजेचे आहे। तर हे असतात फार कॉमन सिम्पटम्स आहेत। याच्या व्यतिरिक्त आपल्याला डल एकिंग, पोटामध्ये दुखणे म्हणजे पोटात सतत दुखत राहणे किंवा पोटात कळ मारणे हे पण आतड्याच्या कॅन्सरचे सिम्पटम्स असतात। हे आहेत अर्ली सिम्पटम्स या कॅन्सरचे। पण जर हा आतड्याचा कॅन्सर ॲडव्हान्स झाला म्हणजेच आपल्या आतड्यातून दुसरीकडे गेला, जसं लिव्हर किंवा आपल्या फुफ्फुसात गेला, तर आपल्याला खोकला हे गोष्टी येणे शक्य आहे, किंवा जर हा कॅन्सर लिव्हरमध्ये गेला तर आपले कावीळ येणं चान्सेस आहेत, किंवा आपले लिव्हर फंक्शन जे आहेत म्हणजेच लिव्हरचे जे तपासणी आहेत त्याच्यामध्ये आपल्याला डिरेंजमेंट ह्या गोष्टी भेटणे शक्य आहेत। तर ह्या सगळ्या सिम्पटम्स जे आहेत, ह्या सगळे जे लक्षणं आहेत ती आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे, जेणेकरून आपल्याला पुढच्या तपासणी करण्यास आपल्याला लवकर आपण तपासण्या करून हे जे काही प्रॉब्लेम आहेत त्याला आपण ह्या कॅन्सरला लवकर डायग्नोस करून आपण त्याला ट्रीटमेंट करू शकतो। जर तुम्हाला याच्याशी रिलेटेड काहीही डाऊट असेल तर तुम्ही आम्हाला खाली कमेंटमध्ये विचारू शकता। थँक्यू।